नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. पहा, कालच देशाचं केंद्रीय बजेट जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे आणि या बजेटमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोठी खुशखबर लाभार्थ्यांसाठी असणार आहे आणि हीच खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. केंद्रीय बजेटमध्ये निराधार बांधवांना नेमकं काय मिळालेलं आहे, त्यांच्यासाठी काय असणार आहे या बजेटमध्ये, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. बजेटमध्ये नेमका हप्ता वाढलेला आहे का, 6,000 रुपये हप्ता तुमची जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे का, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला 6,000 रुपये येणार आहे का, सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर सर्व महत्त्वाचे अपडेट पाहण्यास मिळतील. तर पहा, जे काल बजेट मांडण्यात आलेलं आहे या बजेटमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. दिव्यांग बांधवांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ही घोषणा कशा संदर्भात आहे तर दिव्यांग बांधवांना अधिक सक्षम करण्यासाठी दिव्यांग सहारा योजनेची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आपण पाहिलेलं आहे या अगोदरही संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना, मग त्या केंद्र सरकारकडून असतील किंवा राज्य सरकारकडून असतील, या नेहमी सुरू केल्या जातात. त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ आहे तो प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न देखील केले जातात. योजना फक्त माहीत नाहीत म्हणून तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत, योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही म्हणून त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये दिव्यांग बांधव असतील, इतर लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी शासनाच्या स्तरावर वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनांची तुम्हाला माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. ती योजना कोणतीही असो, मग त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वात अगोदर तर योजना कशा पद्धतीची आहे, काय योजना आहे, योजनेमध्ये कोण पात्र आहे, लाभार्थ्यांना कशा प्रकारचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचमुळे पहा, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता दिव्यांग बांधवांसाठी अर्थसंकल्प 2026 मध्ये, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे दिव्यांगांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. दिव्यांग बांधवांना अधिक सक्षम करण्यासाठी दिव्यांग सहारा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आता या दिव्यांग सहारा योजनेसंदर्भात तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतील. ही योजना कशा पद्धतीची आहे, या योजनेमध्ये काय लाभ दिला जाणार आहे, कोण पात्र असणार आहे, त्यासाठी कशा पद्धतीने अप्लाय करावं लागणार आहे, तर या योजनेची जशी सविस्तर माहिती शासनाच्या माध्यमातून जारी करण्यास सुरुवात होईल त्यावेळेस आपण ती पाहणारच आहोत. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी शासनाकडून ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांची माहिती आपण पाहत असतो. तर पहा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर काय, अर्थसंकल्प 2026 मध्ये, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे नवीन योजनेची आणि या योजनेचा नक्कीच लाभ जो आहे तो दिव्यांग बांधवांना होणार आहे. पहा, त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे या बजेट संदर्भात. दिव्यांगांना अधिक सक्षम करण्यासाठी नवीन योजना तर सुरू करण्यात आलेली आहे. दिव्यांग सहारा योजना अर्थसंकल्पात सादर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, काही दिवसापूर्वी केंद्र सरकारकडून एक विशिष्ट रक्कम वाढवण्यासाठी म्हणजे होकार मिळालेला आहे, सकारात्मकता मिळालेली आहे. आता आपल्या ज्यावेळेस महाराष्ट्राचं बजेट सादर होईल, महाराष्ट्राचं बजेटही अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये पहा, दिव्यांग बांधवांना नेमकं काय मिळणार, अनुदान वाढ लागू होणार का, अनुदान वाढीची जी मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांची की आम्हाला 6,000 रुपये हप्ता हा झालाच पाहिजे, यासाठी आपल्याला अर्थसंकल्प 2026 ची वाट पाहावी लागणार आहे. पहा, योजनेमध्ये काही दिवसापूर्वी दिव्यांग बांधवांना अनुदान जे आहे ते वाढलेलं आहे, परंतु इतर जे लाभार्थी आहेत, मग माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपाकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना मात्र 1 रुपयाही वाढलेला नाही. खरं तर त्यांना जे नियमितपणे त्यांचे 1,500 रुपये आहेत ते सुद्धा वेळेवर जमा होत नाहीत मागचे 2-3 महिने. त्यामुळे
सरकारला कृपा करून विनंती आहे, तुम्ही अनुदान वाढ केली तर खूप चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर अनुदान वाढलं जरी नाही तरी जे अनुदान अगोदरचं आहे ते अनुदान नियमितपणे वेळेवर वेळच्या वेळी जमा करणं गरजेचं आहे. या महिन्यातला हप्ता पुढच्या महिन्यातला त्याच्या पुढच्या महिन्यात त्यातही 60%, 40%, 50%, 30% लाभार्थी तुम्ही गाळत आहात. याला काय अर्थ आहे? निराधार बांधव या योजनेची खूप त्यांना गरज आहे. या योजनेचा जो सार आहे, योजनेचं जो महत्त्व आहे त्या योजनेच्या नावामध्येच आहे. निराधार म्हणजे ज्यांना कोणाचा आधार नाही, सरकारचा आधार आहे, सरकारच्या या योजनेचा आधार आहे. त्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांना, सर्व लाभार्थ्यांना, मग दिव्यांगांनाच नाही फक्त तर सर्व लाभार्थ्यांना वेळच्या वेळी हप्ता जमा केला पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, जरी तुम्ही अनुदान वाढवलं नाही, वाढलं तर खूप चांगलीच गोष्ट आहे, परंतु अनुदान जर वाढवलं नाही तर जी तुम्ही अनुदान वाढ दिव्यांग बांधवांना लागू केलेली आहे 6,000 रुपये न करता जी 2,500ची अनुदान वाढ जी लागू केलेली आहे ती अनुदान वाढ माझ्या सर्व निराधार बांधवांना लागू करण्यात यावी, अशी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, महत्त्वपूर्ण विनंती आहे. पहा, आता दिव्यांग बांधव असतील किंवा या योजनेतील इतर लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना 2 पावलं पुढे येण्याची गरज आहे. अर्थसंकल्प 2026 आता लवकरच सादर होत आहे. महाराष्ट्राचा राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांना, त्याचबरोबर निराधार बांधवांना, इतर लाभार्थ्यांना काय मिळतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. फेब्रुवारीचा हप्ता 6,000 मिळाला तर खूप मोठी गोष्ट असणार आहे, परंतु पहा, शक्यता खूप कमी आहे. अर्थसंकल्पामध्ये जी रक्कम अगोदरची जी रक्कम आहे तीच वेळेवर मिळण्यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर तरतूद करण्याची गरज आहे. जरी अनुदान वाढलं नाही तरच्या गोष्टी आहेत त्या, आणि अनुदान जर वाढलं, दिव्यांग बांधवांसाठी किंवा इतर लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढलं तर खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असणार आहे. पहा, 6,000 रुपये अनुदान हे झालंच पाहिजे, कारण वाढत्या महागाईच्या तुलनेमध्ये जे तुम्ही निराधार बांधवांना 1,500 रुपयाचं अनुदान देता, जे 2,500 रुपयाचं अनुदान देता ते खूप कमी आहे. वाढती महागाई लक्षात घेता हे अनुदान वाढलंच पाहिजे अशी सरकारला विनंती आहे. आणि पहा, लाभार्थ्यांनी देखील फक्त गप्प बसून बातम्या ऐकून अर्थसंकल्प सादर झाला आहे, आता या सर्व गोष्टी ऐकून फक्त शांत बसणं ही कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनी केलाच पाहिजे, कारण आपल्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावी लागणार आहे. कुणीही प्रत्यक्षामध्ये इतरांच्या साठी काहीही करत नाही, त्यामध्ये आपला फायदा असल्याशिवाय. त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या अनुदान वाढीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. अर्थसंकल्प 2026 आता राज्याचा लवकरच सादर होणार आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घोषणा होतील त्या संदर्भातली आपण माहिती तर पाहणारच आहोत, परंतु केंद्रीय बजेटमध्ये दिव्यांग बांधवांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी म्हणजे सहारा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या योजनेसंदर्भात ज्या काही अपडेट असतील, कशा पद्धतीने ही योजना असणार आहे, या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत. जशी योजनेची ऑफिशियल अपडेट, सविस्तर माहिती जारी व्हायला सुरुवात होईल तशा पद्धतीने मी तुम्हाला ती देणारच आहे. त्यामुळे न चुकता परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.